आजी ही भाजी निवडून झाले, आता बाकीचं सगळं तुम्ही करा हा. ऐक ना पोरे, अगं माझे हात आहे ना, हे बघ पिठानं कसलं भरल्यात. तेवढी तू भाजी टाक ना, तिखट मीठ टाक. हा टाक टाक. अहो आजी ते हे बघ आता आपला स्वयंपाक पटापटा व्हायला पाहिजे का नाही. भुका लागल्यात, लांब ना आल्यात ना सगळी. हा पटापट व्हायला टोक 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 लुक टोक लुक टोक. हा हा. ही सगळी कामं तुझ्याकडूनच करून घेतली ना, तर बघत. गावाकडे पीक आणि ओल्या वातावरणामुळे ना एकदम गारठा लईच पडतो का हो? हे गारठा आल्या आल्या मी तर गरम गरम चहा पिला तेव्हा बरं वाटलं मला. काय विनू बाबा, तुम्ही तर नाही म्हणत होता की जायला, पण खरं तर तुम्हाला माझे आभार मानले पाहिजेत. हा खरंय खरंय, तू म्हणला म्हणून तर आम्ही गावाकडे गेलो. हा त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहे. अहो गंमत केली हो मी. मोना, माझा लॅपटॉपचा चार्जर कुठे ठेवला तेवढा अंग. हो आले आले. पण बापू, विनूबाबा एवढा आभार मानतात म्हणजे गावाकडे नक्कीच काहीतरी भारी झाला असणार आहे. भारी, अरे लय भारी झालं दिप्या. तुला सांगतो आप्पीन अर्जुन असे गावात आले की लोक सगळी नुसती बघतच उभी राहिली त्यांच्याकडं. बापू, गाव विचारांनी पण पुढे गेले बरं का. होय, आणि दिप्या आत्ता आप्पीन अर्जुन जे काम करतात ना त्याच्याबद्दल पण लोक कौतुक करत होती. आणि काय काय गोष्टी चांगल्या झाल्यात ना त्याचं श्रेय पण आप्पी अर्जुनला देत होती. हा, आप्पीन अर्जुनला एकत्र बघून ना अख्खा आज गाव खुश होतं बघ. होय, विनूबाबा तसं जर का असेल ना तर भारीच झालं की. अरे त्या दोघांचा जोडाच असा आहे. हा जणू काही एकमेकासाठीच बनलेत ते. आजचा आसगाव दौरा या सगळ्यांना भलताच मानवलेला दिसतोय. अर्जुन दादानी वंश तर आल्यापासून खुश दिसत आहेत. पण विनूबाबा, तुम्हाला काय वाटतंय, दिदी आणि दाजी खरंच एकत्र आले असतील? हा म्हणजे आज गावात ती दोघं जसं काय वागलेत ना, त्यांनी कबूल जरी नसलं केलं ना तरी त्या दोघांच्या मनाचा अंदाज आलाय मला. करतील कबूल लवकरच. हा मग बरोबर आहे, कारण माणसांचा आणि पावसाचा तुमचा अंदाज कधी चुकत नाही. हा पण अर्जुन दादा आणि वंश अजून कुठं काय बोललेत? अगं बोलतील ग मोना. आणि तुला सांगतो लोकांनी त्यांना बघितल्याच ओळखलं होतं की ते एकत्र आलेत म्हणून. त्यांना घेराव घातला आणि लोक आशीर्वाद पण देत होती भरभरून. बापू, दुसऱ्या कुणाचा तरी संसार सावरावा, हा आशीर्वाद देऊन आनंद साजरा करणं हे फक्त गावाकडेच बघायला मिळतं बरं का. होय दिप्या, तुला सांगतो आप्पीन अर्जुन एकत्र येतील ना तो दिवस मी डोळ्यातच साठवून ठेवणार आहे बघ. बर बापू, थंडीमुळं का काय माहित नाही, लई भूक लागली. आज जरा लवकर जेवा का. होय होय, जीव्यात की. मोना झालंय ना? हो बापू बघते. मोना, मला राहून राहून असं वाटतंय की त्या कामवाल्या बाईंना मी कुठं तर बघितले. हा, मला बी मगाशी बघितल्यावर तसं वाटलं, पण काय ते का आठवना. तसं नाही पार्टनर, एखाद्या माणसाच्या वागण्यातनं वाटतं ते आपल्यातलंच आहे म्हणून. तसं नाही बापू, पण मला सारखं असं वाटतंय की त्यांना मी चांगलंच ओळखतो. हे सगळं चिरून ठेवले ना, तिलाच भाजी टाकायला होते. काय पाहिजे होतं का? ते पाणी घ्यायला आलतो, घेतो मी. नाही, दिप्या असा चुकणार नाही. यांना मी नक्कीच कुठं तर बघितले. मी काय म्हणतो, म्हणा की. मी तुम्हाला आजी म्हणलं तर चालेल काय? चालेल, काय नाही म्हणा. आजी, तुमचं नाव काय हो आणि तुमचं गाव कुठलं? आता नावात काय गावात काय काय ठेवलंय तवा. अहो असं कसं, तुम्ही आता आमच्या इथं काम करणार म्हणजे तुमचं नाव, गाव, कुटुंब, वय, पोरबाळ हे सगळं माहिती पाहिजे का नाही आम्हाला? फोन वाचतोय काय? नाही, माझ्याकडे नाही पण.
वायब्रेट होतोय कुठं तर कुठं तर कट केला. आता आले आले ही पण डोक्यावर बसणार आहे का माझ्या? इथनच कुठनं तर आवाज आला. अहो तुम्ही इथं काय करताय? काय नाही, ते माझी चौकशी करत होते. तुमचं नाव काय, तुमचं गाव काय. आता मी जीव तोडून सांगितलं की मी इमानदारीत काम करीन, पण त्यांचा विश्वासच नाही माझ्यावर. अहो मी तुम्हाला किती वेळा सांगितलं हो की माझ्या किचन मध्ये तुम्ही लुडबुड नाही करायची म्हणून. तुझं किचन? हा मग मीच सगळं बघते ना इथलं. बरं बाई, अन्नपूर्णाच म्हणतो तुला आजपासून मी. हो मस्करी नका करू हा. आणि हा ह्या आजींची सगळी माहिती मी घेतलीये, त्यामुळे त्यांच्या मागं नका लागू. अगं पण मोना, नको बाया, मी जर चुलटी बिलटी वाटत असेल ना तुम्ही लगेच